आता पाहूयात नवरात्री संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात। अंबाबाई मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात। 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी। छत्रपती संभाजीनगरची ग्रामदैवत कर्णपुरा देवीची आज स्थापना। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते स्थापना। कर्णपुरा देवीची यात्रा संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध। सोलापूरच्या करमाळ्यामधील कमला भवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। अंबाजोगाईमधल्या योगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ। नवरात्रामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आकर्षक फुलांनी सजलं। विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभाऱ्यासह संपूर्ण मंदिराला फुलांची सजावट। नांदेडच्या माहूर गडावर नवरात्रोत्सवाला सुरुवात। श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। रत्नागिरीमध्ये नवरात्रीच्या निमित्तानं दुर्गामाता दौडचं आयोजन। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा अनोखा उपक्रम। पारंपरिक वेशभूषा परिधान करत घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दौडचं आयोजन। नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर मध्य आणि पश्चिम रेल्वेचं नवं वेळापत्रक जाहीर। पश्चिम रेल्वेवर 12 लोकल फेऱ्यांची भर। मध्य रेल्वेवर परळहून 24 लोकल धावणार तर 6 ठाणे लोकलचा विस्तार। मध्य रेल्वेवर 5 ऑक्टोबर तर पश्चिम रेल्वेवर 12 ऑक्टोबरपासून वेळापत्रक लागू होणार।